नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप 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 स्वागत। आज आपण इथे बघतोय अगदी गावरान पद्धतीने कांदा टोमॅटो न वापरता आपली दोडक्याची भाजी कशी बनवायची, रस्सा भाजी, ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे बघा, मी दोडके घेतलेले आहेत, 2 घेतलेले आहेत, तर पाव किलो इतपत दोडका आहे। तर इथे बघा, त्यांचा पुढचा भाग आणि मागचा भाग हा काढून घ्यायचा आहे आणि वरची जी सालं आहेत तेही शिरा त्याच्या आपल्याला काढायचे। तर अशा पद्धतीने सगळ्या शिरा दोन्ही दोडक्याच्या काढून घ्यायच्या आणि बघा त्याची कापं आहे ना एकदम छोटी छोटी मी करणार आहे। तर जेव्हा आपण मसाला भरून जेव्हा दोडका करतो तर त्याची आपण कापं मोठी मोठी करतो आणि 4 भाग करतो त्याच्यामध्ये मसाला भरण्यासाठी, पण इथे मी अगदी छोटी छोटी कापं करते कारण छोटी मुलं ही अगदी आवडीने खातात दोडका आणि शिजायलाही सोपं पडतं। तर बघा अशा प्रकारे कापं करून घेतलेली आहेत। इथे बघा मी दोडका घेतलेला आहे 250 ग्रॅम। इथे आपल्याला लागणार आहे शेंगदाण्याचं कूट, इथे मी गरम मसाला घेतलेला आहे, जिरे घेतलेले आहेत, हळद पावडर घेतलेली आहे, कढीपत्ता, आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे, चवीनुसार आपल्याला लाल तिखट लागणार आहे। म्हणजे जे मी घाटी मसाला यूज करते, मी सांगलीची असल्यामुळे मी घाटी मसाला यूज करते, पण घाटी मसाल्यामध्ये तुम्ही बनवून बघा, खूप छान मस्त टेस्टला होतो। आणि इथे आपल्याला जिरं, खोबरं आणि लसूणचं वाटणही आपण बनवून घेतलेलं आहे। तर बघा इथे टोपामध्ये तेल घातलेलं आहे 2 चमचे आणि आपल्याला जिरं मोहरीची फोडणी देऊन कढीपत्ता घालून नंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं, जिरं खोबरं आणि लसूणचं ते वाटण मी घातलेलं आहे, ते चांगलं परतून 1-2 मिनटं त्याच्यानंतर आपल्याला घाटी मसाला 1 चमचा घालायचा आहे। इथे मी 1 चमचा म्हणजे माझ्या चवीनुसार मी घेतलेला आहे, मला जसं तिखट हवं तसं। त्याच्यानंतर थोडीशी हळद घालून आपण दोडका चांगला 1-2 मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे। गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे, नाहीतरी मसाला आपला करपून जाईल। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बघा इथे मी 1 ग्लास गरम थोडंसं कोमट पाणी त्याच्यामध्ये घातलेलं होतं। भाजीमध्ये कोमटच पाणी या गरम पाणी घालू शकता आणि घातलं तर आपल्याला कलरही भाजीचा म्हणजे लालसर असा कलरही तवंग येतो, मस्त छान भाजी दिसायलाही होते आणि खायलाही खूप छान लागते। तर बघा एक उकळी काढून घेऊन अशी पातळ गावरान पद्धतीनं रस्सा भाजी मस्त बनते। इथे बघा शेवटी 1 चमचा गरम मसाला घालून 1-2 मिनटं अजून शिजवून घ्यायचं आणि दोडका अर्धा कच्चा असेल ना तर भाजी चवीला खूप छान लागते, करून बघा। अजूनही चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व त्यापुढील बेल बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आपल्या नवनवीन युनिक पारंपरिक रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। आजची रेसिपी आपली कशी वाटली नक्की कमेंटद्वारे सांगा आणि लाईक करा, मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात तेही नक्की सांगा। धन्यवाद।